छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। एलपीजी गॅसनं भरलेले 2 टँकर पकडण्यात आलेत। शिधा वाटप नियंत्रण पथकानं मोठी कारवाई केलेली आहे। 2 टँकर्ससोबत रिकामे सिलेंडरही जप्त करण्यात आलेत। तर गॅसचा काळा बाजार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। ज्या प्रकारे गॅसची टंचाई आहे ते पाहता या काळा बाजार केला जातोय आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हा काळा बाजार करणाऱ्यांवर मोठी कारवाई केलेली आहे। एलपीजी गॅसनं भरलेले 2 टँकर पकडण्यात आलेले आहे। शिधा वाटप नियंत्रण पथकानं ही मोठी कारवाई केली आहे। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक आणि त्यासोबतच घरगुती गॅसचा साठा असलेल्या हे 2 टँकर पकडण्यात आलेले आहे। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, नेमकी ही कारवाई कशी झाली आहे आणि कशा रीतीने हा काळा बाजार केला जात होता? आता मी स्पॉटवरती आहे। हे HP गॅसचे 2 मोठे टँकर आहेत आणि या टँकर मधला जो गॅस आहे तो जे व्यावसायिक सिलेंडर आहेत त्यामध्ये भरला जात होता आणि राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा पथक आहे त्यांनी ही सगळी रात्री कारवाई केलेली आहे आणि यामध्ये हे 2 गॅसचे जे मोठे टँकर आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत आणि शिवाय काही व्यावसायिक सिलेंडर आणि घरगुती सिलेंडर असे देखील जप्त करण्यात आलेले आहेत। आणि तुला खास सांगायचं झालं तर हा जो परिसर आहे MIDC परिसर आहे। म्हणजे अनेक कंपन्यांना जो गॅस मिळत नव्हता आणि त्यामुळे ज्या कंपन्या बंद पडलेल्या होत्या त्यांना अशा पद्धतीनं थेट या टँकरमधून म्हणजे जीव धोक्यात घालून या ठिकाणी हा व्यावसायिक सिलेंडर भरले जात होते। आपल्यासोबत अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ते काल कशी कारवाई झाली। मला सांगा, कशी माहिती मिळाली आणि कशी कारवाई झाली? राज्य दक्षता पथकाचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत डांगे साहेब यांना गुप्त माहितीच्या अनुषंगाने त्यांनी राज्य दक्षता पथकाला या ठिकाणी पाठवलं आणि खोसेवाडी गंगापूर तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर येथे राज्य दक्षता पथकानं धाड मारली। तर त्या ठिकाणी 2 कॅप्सूलचे टँकरमधून अवैधरित्या चोरी करून हे सिलेंडरमध्ये गॅस भरत होते आणि त्यावेळेस त्यांना पकडण्यात आलं। एकंदरीत जवळपास 1,26,00,000चा मुद्देमाल पथकानं जप्त केलेला आहे आणि त्याची कारवाई MIDC पोलीस स्टेशन वाळुंज येथे कारवाई चालू आहे। कसं भरत होते, म्हणजे काय करत होते ते, काय कसे भरायचे? जे कॅप्सूल मधलं जे सील आहे ना ते तोडायला जायचं आणि त्यांच्याकडे जो पाईप असतो त्या सिलेंडर मधला पाईप आणि सिलेंडरच्या माध्यमातून डायरेक्ट चोरी व्हायची। अशा पद्धतीने चोरी करण्याचा प्रयत्न करू। सिलेंडर पकडले तुम्ही? जवळपास आमच्याकडे 26 सिलेंडर पकडलेले छोटे मोठे मिळून। काही त्याच्यामध्ये 19.2 किलोच्या जवळपास 17 सिलेंडर भरत होते, 5 किलोचे 2 होते आणि राहिलेले सिलेंडर हे 14 किलोचं 1 सिलेंडर होतं आणि काही रिकामी सिलेंडर आम्ही जप्त केलेले। किती धोकादायक होतं हे सगळं? खूप धोकादायक आहे। असं कॅप्सूलमधून कंपनीमधून भरून आलेल्या कॅप्सूलमधून सिनी असं अवैधरित्या सिलेंडर भरणं खूप मानवी जीवितास आणि घातक आहे। हे भरलेले आहेत, यात गॅस आहे? याच्यामध्ये दोन्ही टँकर कॅप्सूल हे चेंबूर मुंबई येथून सिनी भरून निघालेले आहेत। चिकलठाणा इथं MIDC मध्ये ते येणार होते। मध्येच रस्त्यामध्ये हे थांबून सिनी त्याच्यामधून अवैधरित्या व्यावसायिक स्वरूपाचे आणि घरगुती वापराचे आणि छोटे 5 किलोचे असे सिलेंडर भरण्याचं काम चालू होतं। त्यावेळेस पथकाने यामध्ये किती गॅस आहे आता या दोन्ही टँकर्स मध्ये? जवळपास 17,000च्या जवळपास आहे। दोन्हीमध्ये पण जवळपास 17,000 म्हणजे 34 ते 35,000च्या किलो एवढा हा गॅस यात सध्या उपलब्ध आहे। ठीक आहे, आपण आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवूयात की हे सगळे 2 हे मोठे कॅप्सूल आहेत, टँकर्स आहेत। यामध्ये 17,000 किलो एवढा गॅस या ठिकाणी होता आणि असं असताना देखील ते या सगळ्यामध्ये कॅप्सूल मधून डायरेक्टली या ठिकाणी भरत होते आणि मी तुम्हाला दाखवतो की कुठून हे सगळं भरलं जायचं आणि कशा पद्धतीनं जीव धोक्यात घालून हे सगळं केलं जायचं। मी हे या ठिकाणी इथे हे उघडलं जायचं नट बोल्टनी। सांगा जरा सर कसं केलं? हे इथे या ठिकाणी कंपनीचं सील असतं, हे सील तोडून नोझलच्या द्वारे इथं लावून खाली सिलेंडर लावून त्यामध्ये भरले जातात। बरं, म्हणजे थेट भरलं जातं? ठीक आहे, आपण पाहतोय की किती कशा पद्धतीने संभाजीनगरमध्ये व्यावसायिक भागात म्हणजे MIDC भागामध्ये व्यावसायिक सिलेंडरमध्ये थेट गॅस भरला जात होता आणि अन्न व नागरी पुरवठ्याच्या राज्यस्तरीय पथकानं ही कारवाई करून 2 जणांना ताब्यात घेतलंय तर काही सिलेंडर देखील ताब्यात घेतलेले आहेत।
कृष्णा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.